खरं तर इतर पक्षांचा जाहीरनामा हा प्रकाशित झाल्यानंतर युतीचा जाहीरनामा कधी होणार याची उत्सुकता होती आणि आज अखेर मुंबईसाठीचा हा युतीचा जाहीरनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रकाशित केला जाणार आहे। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून। निलेश, खरं तर युतीचा जाहीरनामा केव्हा प्रकाशित होणार आणि मुंबईकरांसाठी काय असणार असा सवाल होता आणि अगदी काहीच वेळामध्ये जाहीरनामा प्रकाशित होतोय। आकांक्षा, जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप शिवसेनेची अनेक दिग्गज मंडळी सध्या या कार्यक्रमासाठी पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय। या ठिकाणी भाजप, शिवसेना आणि रिपाई महायुतीचा हा जाहीर वचननामा आहे आणि त्यासाठी रामदास आठवले देखील समोर उपस्थित आहेत आणि आता या पत्रकार परिषदेला सुरुवात होते। आजच्या या वचननाम्याच्या निमित्तानं मुंबईकरांच्या पदरी काय काय महायुती सरकार देणार आहे याची घोषणा थोड्याच वेळामध्ये होईल। या पद्धतीनं ठाकरे बंधूंना आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता। त्यानंतर आता भाजप, शिवसेना, रिपाईंचा वचननामा कधी येणार अशा पद्धतीची माध्यमातून चर्चा सुरू होती। आज तो क्षण आलेला आहे। निवडणुकीचा प्रचार आता अगदी अंतिम टप्प्यात आहे आणि अशा वेळी हा वचननामा येतोय। त्यामुळे आता मुंबईच्या विकासासाठी विश्वासाची महायुती आम्ही समोर येत आहोत आणि काही महत्त्वाच्या ज्या घोषणा आहेत त्या आता या ठिकाणी होताना आपल्याला दिसतील। पुणे, मुंबई अशा एकंदरीतच मुंबई संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत आणि याच्यामध्ये ठिकठिकाणी जाहीरनामे प्रसिद्ध होत असताना मुंबई संदर्भामध्ये महायुती वचननामा आपला कधी प्रसिद्ध करणार याची उत्सुकता होती। ती उत्सुकता आता संपुष्टात येते। काही क्षणांमध्ये या ठिकाणी वचननामा जाहीर केला जाईल आणि मुंबईकरांसाठी महायुती सरकारनं कोणकोणत्या घोषणा यापूर्वी दिल्या होत्या आणि आता आपण कोणकोणत्या बाबी मुंबईकरांसाठी देणार आहोत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मुंबईकरांच्या पदरी खास करून जे बैठकीगृह आहेत त्या संदर्भात काही घोषणा होती का? प्रदूषणाचा मुद्दा मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेमध्ये आहे। त्या संदर्भात सरकार महायुती सरकार काय निर्णय घेत आहे हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। काही क्षणांमध्ये आता या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि वचननामा जाहीर होताना आपल्याला दिसेल। आकांक्षा, अगदी बरोबर आहे। त्यामुळे अगदी काहीच क्षणामध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि मुंबईसाठीचा हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल। खरं तर निलेश, ठाकरे बंधूंकडून वचननामा, त्यांचा जाहीरनामा हा प्रकाशित करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता त्याला काउंटर युतीकडनं केव्हा दिला जातो असा सवाल होता। त्यामुळे आता मुंबईकरांसाठी या जाहीरनाम्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे, कोणकोणत्या महत्त्वाच्या घोषणा